हा आमचा घरगुती प्रयोग होता. याच्यावर पावसाळी मक्काच होती. हे पहा, पावसाळी मक्का होती आणि पावसाळी मक्कावर लवकर तयार झालं ना शेत. मग त्याच्यामुळे परत मका लागवड करायचं ठरलं. मग तसं आम्हाला 21-27 क्विंटल निघेल होती. मग आपल्याला उत्पन्न वाढलं पाहिजे बा, एकदा प्रयोग करून पाहू. हा नाही, उन्हाळी मागच्या वर्षाची उन्हाळी बी जास्त निघू शकते बा आपण. मग आता आम्ही काय केलं, तुम्ही 3 टन टाकले समजा. जय शिवराय. आपण पहिलं उत्पन्न इथे नाही घे ना, डायरेक्ट नॅचरल बी घेतलं चालेल, ते विषय नाही. आपण इथे पहिलं उत्पन्न मका घेतली होती आणि मका घेतल्यानंतर लवकर शेत तयार झालं. लवकर शेत तयार झाल्यानंतर आपण काय केलं, इथे 26 नोव्हेंबरला दुसरी मका लागवड करण्यासाठी तोच बेड, त्याच बेडवर ही पहिला मकाचा दस आहे. आणि आपण आपलं स्वतःचं बेसिक तंत्रज्ञान वापरून, चायना पद्धत नाही, बेसिक तंत्रज्ञान वापरून आपल्याला संख्या वाढवून उत्पन्न वाढतं का ह्या हिशोबाने आपण एका ठिकाणी 3 दस, म्हणजे एका ठिकाणी 3 दाणे आणि एका ठिकाणी 3 दाणे, अशा आपण एका ठिकाणी 6 दाणे लागवड केली. हे पहा, इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे, तुम्ही पाहू शकता. हे पण 3 आहे, हे पण 3 आहे. तर अशी एका ठिकाणी 6 दाणे आपण लागवड केली आणि याची संख्या झाली 50,000. आता आपण हे सगळं तयार करून ठेवलंय. तो तिथे पुंज आहे आपल्या कणसांचा, या 1.25 एकर क्षेत्राचा तो पुंज पडला आहे. आता काढल्यानंतर समजून आता भाव कमी म्हणून आपण सध्या मका काढणी थांबवली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहे, मका काढली का. पण शेतकरी मित्रांनो, भाव 1200-1300 रुपयाचा असल्यामुळे मका काढणी थोडी थांबवली आहे. भाव थोडा वाढल्यानंतर आपण मका काढणार आहे. तर हा जो प्रयोग आपला, याच्यापेक्षाही भारी प्रयोग आपण करू शकतो. आता याच्यामध्ये सुधारणा काय करायची, आता लक्षात घ्या. याच्यामध्ये सुधारणा काय करायची, हे जे 3 दाणे यांच्यामध्ये डिस्टन्स तयार करायचं. म्हणजे एका ठिकाणी 3 दाणे न एकच दाणा डेव्हलप झालाय आणि बाकीचे 2 दांडे हे बारीक झाले. याच्यामध्ये काय करायचं, हा पहिला दाणा इथे लागवड केला, दुसरा इथे, तिसरा इथे. याच्यामध्ये फक्त 3 हाताचे 3 इंच, टेपचे 3 इंच हा वेगळा भाग राहतो, हाताचे 3 इंच हा वेगळा भाग राहतो. इथे फक्त 3 इंच, इथे एक दाणा टोकला, इथे एक दाणा टोकला आणि इथे एक दाणा टोकला. आम्ही हे 3 दाणे एका ठिकाणी टोकण्यासाठी SRD तंत्र केलंय. आता SRDचं जे चाक आहे समजा, जे टोकणी यंत्र आहे, ते काय करतं, 1.25 फूट आलं इथे 3 छिद्रे पाडीन, नंतर डायरेक्ट पुढच्या 1.25 फुटावर 3 छिद्रे पाडीन. म्हणजे मधला हा जो गॅप भेटणार आहे आपल्याला 1.25 फुटाचा, हा आपल्याला कामात पडणार आहे. त्याच्यामुळे उत्पन्न वाढण्यासाठी संख्या किती घटिंग, आपली संख्या घटणार नाही. आपली संख्या 50,000च बसीन. आणि एका कणसाचं वजन हे 200 ग्रॅम भरतं नॅचरली. तर 50,000 जर संख्या आपली बसली, नॅचरली 200 ग्रॅम जरी वजन भरलं तरी आपली उत्पन्न डबल होतं. आता विषय काय, अजून सुधारणा काय करायची, हे जे आपण अंतर ठेवलंय, हे अंतर एकदम आपण कमी करायचं. हे आपण फक्त एवढं जरी ठेवलं आणि मधून जरी फक्त नळीचं अंतर, याच्या दसाच्या मुळा फक्त नळीत दब्याला नको एवढं मका खेटून घ्यायची, इथून खेटून घ्यायची. म्हणजे हा डिस्टन्स सुद्धा आपल्याला जास्त भेटणार आहे आणि याच्यामुळे आपलं उत्पन्न वाढणार आहे. धन्यवाद. आता तुम्ही पहिलं उत्पन्न हे जे मका घेतलाय तो उन्हाळी घेतलाय, पावसाळी नंतर हा उन्हाळी. आता याच्यावर तुम्ही आता याच्यावर आपण SRD पद्धत, मध्ये आपण आता कापूस लागवड करणार आहे. आता कापूस लागवड करू, ज्या टायमाला कापूस लागवड करू, हा याच्यामध्ये टोकन यंत्र डायरेक्ट चालेल. 1.25 फुटावर डायरेक्ट आपण कापूस एक बी लागवड करणार आहे. म्हणजे हा बेड मोडायचं काम नाही. आता याच्यावर काय झालं होतं, मागच्या वर्षी उन्हाळी मक्का पण होती, परत पावसाळी मक्का झाली. त्याच्यामुळे एवढं जसं झाले की टोकन यंत्र फिरायला जागा नव्हती. मग आम्ही काय केलं, याला एकदम म्हणजे साधारण फक्त बेड मध्ये फिरवून घेतलं. हे दस फक्त असे मोडून घेतले टोकन यंत्र फिरवायसाठी. आणि पण मग 3 दाणे टोकन यंत्राला पडत नाही म्हणून आपण हे बायांच्या साह्यानं, मजुराच्या साह्यानं आपण लागवड करून घेतलंय. आपण जे करणार आहे ते मी बोलले 4 इंटर, त्याला कशाने लागवड हातानेच काय नाही, आम्ही त्याला एक चाक बनवलं, आम्ही बनवायला टाकले. आपण हे मजुराच्या साह्यानं टाकणे आपल्याला. फक्त ते काय करेन, फक्त मेन छिद्रे पाडी आणि त्या छिद्र्यांमध्ये फक्त मजुरानं बी टाकायची झाकून द्यायचं. इथे 3 टाकायचे. जर बांगडी सारखं आपण केलं, इथे एक दाणा, इथे एक दाणा, मग काय होतं, समजा आपण नळीच्या साईडला जर एक दाणा घेतला तर नळीमधून जे आपण जे ड्रिपर सोडणार आहे, तुम्ही असे जर दाणे घेतले बरोबर, किंवा असे घेतले बरोबर, तर कोणताही एक दाणा नळीच्या शेजारून येतो. त्याच्यामुळे काय होऊन जातं, हा पोटभर खाऊन घेतो, यांच्या दोघींच्या वाट्यावर काही जीव देत नाही. पण आपण जर सारखे घेतले तर नळीले तिघांचं डिस्टन्स कसं होईल, सारखं होईल. त्याच्यामुळे नळीमधून पडणारं जे ड्रिचिंग आहे, आपलं जे खत आहे, ते तिघांना सारखं भेटेल. म्हणजे कॉम्पिटिशन होणार नाही. बरं, आता तुम्ही मका घेतला, पिकाचं काही नाही, पिकाचं घट होते 100%. आपल्याला SRD मध्ये पीक फेरफार हे महत्वाची होती. पण आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही थोडी कापूस लावणार आहे. मग आम्ही इथे हरभरा लागवड केला होता, तिथे ज्वारी लागवड केली होती. म्हणजे मग आता पर्यायच नव्हता मक्का लागवड करण्यासाठी. म्हणून आम्हाला हे
अडचण होती म्हणून मग काय लागवड करायला लागली तर पिकाची फेरफार महत्वाची आहे. त्या हरभऱ्याचं ऍव्हरेज काय आलं या हरभऱ्याचा अवरेज 6 क्विंटल एकरी डॉलरचा. क्विंटल आता दुसरं आम्ही दुसरं वर्ष आमचं एवढं ते आपल्याला ते आम्ही हरभरा करत आता होतो. 18 किलो पडलं एकरी आणि पण असं नॉलेज नसल्यामुळे होऊ शकतं आम्ही एकरी आमचं गावच कधी उभा राहा. यांचे प्रश्न महत्वाचे. अगोदर कपाशीचं आणि तुरीचं म्हटलं जर आपण तूर घेतली आणि सोयाबीन घेतलं तर त्यामध्येच आपण डॉलर किंवा कोणताही चना घेऊ शकतो का की तुरीची सावली येऊ देणार नाही? नाही नाही येणार नाही दादा. जोपर्यंत तुम्ही फक्त एवढे तुम्ही उगम शकता करू शकता म्हणजे तुम्ही फक्त उगवू शकता माल पण त्या मालाला फुलं लागणं त्याच्यासाठी सूर्यप्रकाश महत्वाचा राहतो. तूर कट केल्यानंतरच तुमचा माल बहरणार आहे. तोपर्यंत तुम्ही लागवड करून समजा काही दिवस अगोदर 10 दिवस अगोदर लागवड होईल इथपर्यंत तुम्ही करू शकता पण जोपर्यंत तुमचा इतका माल होईल त्यापर्यंत तुम्हाला ते सावली काढावीच लागेल. तूर तुम्हाला कट करावं लागेल. तूरवर जर तुम्हाला तूरच्या ठिकाणी जर चांगला दुबार घ्यायचा आहे तर तुम्हाला 15 मेला तूरची लागवड करायची आहे. त्याच्यामुळे मग तुमची तूर अर्ली निघून जाते. आणि हे जर सव्वा न ठेवता आपण 6 इंच रेग्युलर पद्धतीनं पण जर आपण करू शकतो आपण करू शकतो. 6 पाणी इंचावर पुरलं आपण पाहिजे दादा. ड्रिपर 1.25 इंचवर आहे, 1.25 फुटावर त्याने पाणी पुरलं पाहिजे. ड्रिपनं तुम्ही 6 इंच म्हणता आता विषय काय होऊन जातो 6 इंचाचं काय होऊन जातं हे डिस्टन्स आपल्याला वापरायला भेटणार हे दाटी होऊन जाते इथे. आता इथे दाटी झाल्यानंतर काय होऊन जातं हे कॉम्पिटिशन जास्त करता. एक हा डिस्टन्स आपल्याला काय महत्वाचं आहे संख्या बी वाढवायची आहे आणि अंतर बी भेटलं पाहिजे. याच्याकरता आपण या 3 जणांना फक्त 3 इंचावर घेणार आहे बस. आणि हे जर तुम्ही तिन्हीकडे पसरवले 6 इंच 6 इंच 6 इंच हे तास तयार होऊन जातं त्यानं उत्पन्न नाही घेत. नाही उत्पन्न येतच नाही ना आम्ही करून पाहिलं. आता तुम्ही जे पुढचं उत्पन्न आहे ते आता ह्या गॅप मध्ये घेणार का? नाही आम्ही पुढचं उत्पन्न जे कपाशी आम्ही लागवड करणार आहे ते डायरेक्ट सेंटरला करणार आहे इथे. आणि कापसानंतर हा याच्यावर कपाशी राहणार आहे. कापसानंतर कापसानंतर परत मग लागवड होईल. हे जसं ह्या कंडिशन मध्ये तुम्हाला खाली दाखवतो मी हे जसं धक्का पडल्यानं बुडून जातं. बरं ठीक आहे. आता जर तुम्हाला कपाशी लावायची तुम्ही मदत लावसा आता आम्हाला सोयाबीन लावायची आम्ही सोयाबीनचे कास्तकार आहे. हा बरोबर. आता पावसाळ्यामध्ये आम्ही सोयाबीन टाकणार सोयाबीन कसं टाकणार याच्यात आता हे तुमचं मागच्या वर्षाचं आहे समजा तुमचा बेड ऑलरेडी 3.5 फुट आज वेळ समजा आमचा ना हेच धसं आमचे तसेच आहे. बरोबर, आता बरोबर. सोयाबीन कसं टाकायची आता हे जे दस आहे तुमचे हा. हे जून महिन्यापर्यंत हे दस पूर्णपणे वाळून जातील. वळून जातं बरं. हा वाळून जातील. तुम्हाला सोयाबीन टोकन पद्धत करणं आहे. तुमचं एक टोकनचं तात्तारी इथे एक टोकन तात्तारी इथे आणि एक टोकनचं तात्तारी इथे एका बेडवर 3 तास घ्यायचे. एका बेडवर 3 तास घ्यायचे. इथे तुमचं एक टोकन तास येईल इथे येईल आणि इथे जर आपल्याला सोयाबीन भविष्यात चांगलं कर म्हणजे जर आपल्याला माहिती आहे ऑलरेडी आता आम्हाला जर माहित असतं इथे सोयाबीन करणे तर आम्ही नाही हे क्लोज केलं असतं. बरं. हे जर जो आलं तुमचं तर त्याच्यामुळे तुमचे 1 2 आणि 3 इकडनं 3 तास निघून जातात म्हणजे मधलं अंतर तुम्ही कमी करायचं. आता आमच्या लक्षात आलं हे अंतर काही कामाचं राहत नाही. बरोबर हे अंतर जेवढं कमी केलं तेवढं आम्हाला इकडे स्पेस भेटतो. हे बेड किती जाईल बेड टू बेड किती मग बेड टू बेड अंतर किती आहे 4 आहे का 3.5 4 सोयाबीन कमी असलं चालतो 3.5 बेड एक वेळ टाकला की टाकला त्याच्यानंतर तुम्ही काय उत्पन्न घ्याल? मका जेव्हा घ्याल तेव्हा याला इथे काही छेडखानी करा. आपल्याला वाढवाल का? बेड वाढवायचा त्याच्यामध्ये सहल हा वगैरे बेड कसं जेव्हा चालू? परिपूर्ण खाली बसून जाईल हा. त्या टायमाला आम्ही टिलरच्या जाती इथे फिरवू पाणी भरून हे मातीवर घेऊन फक्त बेड रिपेअर मशीन फिरवून घेऊ आणि बेड डबल तयार होऊन जातील. आता हे पहा तुम्ही तुमच्या शेतामधली माती हाताने करून पाहा. नाही ना ते जमत आमची नाही. भरकाडीची ती अशी करून येते टिलर मध्ये. आमची काळी घेतो. बोलून गेलं DSRD तुम्हाला का खाली टाकलं? हो, लाल माती